श्री स्वामी समर्थ। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे ओंकार पशुपती, हे भवानीवरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी तुझे रूपे देवा। तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला। ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया, म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस। जैसे ज्याला वाटत तैसे तू त्याला भाग देत, नानामुळे तुझ प्रत भिन्नत्व ये न कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म तुला बोलती वेदांती, रामानुजांचे सीतापती, वैष्णवांचे विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रा तटाखी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाखी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन, रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्यान कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधू। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्या विषयी का हो पडला प्रश्न तुम्हा गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे। सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन। त्यांची सरी न ये कोणा, यावेळी बरोबर होते पाटील भास्कर। बाळाभाऊ पितांबर जणू जगदेव दिंडोकार, उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथसाचा, दैव योग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्कर येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, पण ती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणते निशंक डॉक्टर धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन। त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका। गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज बदले हासून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेन। सुखलालच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्कराय लवलाही शेगावी दवडिला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटल भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपण मशियानी केली प्रार्थना, तिचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड वाचवू का मी तुला सांग। हे कुत्र निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझी मी यापासून रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसन वारी, जन्म मृत्यूची बाळा खरी,
या शाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते. बोला आता झडकर, काय तुझा विचार? ऐसे कधी न येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसा ऐक्या अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला. ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होत असे. कोणी म्हणाले, गुरुराया भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी मरे न कोणी, हे जाणवया लागुनी, परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला. त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा आणि मुठपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियामान हे भोगल्या वाचून, या बुद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म, हा सिद्धांत असे. या जन्मी हे जे करावे ते पुढच्या जन्मास उतरावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्या पुन्हा झाला मुक्त, मोक्षास जाण्या कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, जैसे जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होई भास्करास, दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले, या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळा भाऊ आनंदिले त्या बोधाते ऐकून. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केली संपूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता मानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी, भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांचा भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येक इत्यंभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्करा म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर, पवित्र केले देहू नगर त्या तुकोबा रायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाई ठेवली भव्य करुनिया, तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिले निवांत, परी त्या मनात ऐसा एक आले एकदा. हे मला हो हो म्हणते, माझी ऐकून विनंती, परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची ह्यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकासी मिळविले, एका ठाई मठात भले, महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजींच्या दुकानावरी होत कारभार करी. श्रीपतराव बावीकर, ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावे. मिळवून या त्या लोकांना भास्करे तर पसरीला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराडास, या शेगाव माझारी.
तुम्ही हे करीतो म्हणा तो तेने आनंद माझ्या मना, होऊ सार सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पुरवित. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले, या योग्ये ते चित्त भले, रुख रुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसी लेखोरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार, नको करू साता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मागिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहे अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषापरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये धवा. भास्कर म्हणे आता औषधी कशा करिता, भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करिता, तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळे. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिने आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला ना आता राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी, समर्थ बदले हसुनी, हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर यांचही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली, शिवरात्री येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. उषावरतीस केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका, तेही गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिक गोपाळदास भेटावया. या गोपाळदास महंत काळ्या रामच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच बसला असे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदास आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बुध आला वऱ्हाडातून गजानन. जा घ्या त्याचे दर्शन, अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात, तुम्ही एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयंती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले, दर्शन घ्याव्या अवघे आले, कंठ माझी घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामींसमोर, ती पाहून गुरुवार ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यास वाटा, परीन होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटी. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरी. महाराज आले नाशकात, लोकदर्शन जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होई, उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप, आता त्याची क्षमा करावं. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास श्यामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्हा अडगाव. आता तू जावे परत, उगाना पडे आग्रहात, श्यामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला, आपुल्या या अडगावाला, पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी शेगावी.
उत्सव करून शेगावात समर्थ शिष्यांसहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे. अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवरी बैसून भास्करा केले ताडन. लोक पाहती दुरून परी जवळ कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हाने. ते म्हणाले भास्कर बाळाभाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे. लोकांची वाटसी चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराडासी. त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊ बोलले अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात ते का हे तुझ प्रत आले असेल कळून. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी. शेगावी माझ्या करानी ते आहे का ध्यानात. ते क्रियमाण नसावया त्यास मारले येठाया. या एकाच गोष्टी वाचुनिया अन्य नव्हते हेच काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावींचा साचार काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवस आला. समर्थ म्हणती भास्करासी भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी चित्त साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आहे वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून. भास्करी घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. भजन झाले एक प्रहर मध्यान्नी आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी वाती धरल्या ज्याला तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती महाराजास कोठे करणे समाधी. या भास्कराच्या शरीराच कोठे न्यावे ठेवाया. समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सन्निध आहे सती तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावून चहू बाजूस विबुध हो. आत ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर. मिरवित आणिला भास्कर द्वारकेश्वराची या पाशी. सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा. लोकमंटी महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसांपासून समाधीच्या सन्निध जाण होऊ लागले अन्नदान. गोरगरिबांकारणे स्थान द्वारकेश्वराचे. अडगावाच्या सन्निध साचे अंतर 1 मैलाचा. गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची. परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब अश्वस्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुल झाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. ते समाधी दिली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडार नाव त्याचे. चिंच वृक्षाच्या सावलीत जेवयावसे पंगत. तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसी करीती द्रोणपात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगी लोक त्रासले. कावळ्यास हाकू लागले. बिलांनी ते तयार केले. तिरकमटे या मारावया. तेही बोलले गजानन अवघ्या लोकांना लागून नका मारू. त्या कारण अपराध त्यांचा काही नसे.
या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे, त्यांचा प्रसाद आपण भास्कराचा इतरांपरीच मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकांवर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंड होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देत कावळ्याची काक जेव्हा स्पर्श त्यासी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहून वैकुंठाला झाले आहे येधवा. या सोम सूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले काही पहा प्रयोजन. जयाला नाहीसी गती, त्याच्यासी साठी पिंड देते, कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो खरा. देखा अहो जीवांनो, माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण, न करी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळा येऊ नका. ऐसे महाराज बोलले, ते भाविकांचे अवघे पटले, परी कुत्सिक जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेकां लागून म्हणते झाले हसून, ही गजानन केली वाणी अस्थानी ही निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊन. हे वेडे काही बोलती, भाविकांना आदी लावती, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुत्सिक मुद्दाम पाहायला आले तेथ, तो एकही न दृष्टीप्रत पडला त्यांचा कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांची शरण आले, 12 वर्ष तेथ भले कावळेना आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरती गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते, त्या शेगावात एक गोष्टी घडली अघटित, ती एका सवचित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एक विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगात लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करूनी आत दारू ठोचूनी, सुरुंगात सहाय्य करूनी काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार, दारू ठोचली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यात, ते अवघे बैसल्या अडकून दोऱ्यांची गाठीवरी. पुंगळी खाली जाईना, दारू सविस्तव लागेना, पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. ते कामावरचा मस्तरी विचारी करता अंतरी, सुरुंगास लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की. म्हणून जणू जवाऱ्याला मिस्त्री तो बोलला, तो उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव. आणि तू येई लवकर वरी, पुंगळ्या जातील तो वरी, 12ची या शेजारी, म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करी तो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्या वारी चाले जोरा, यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवाऱ्याची निष्ठा समर्थ वारिसाची, आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आता उतरला.
एक पुंगळी सरकविली ती तत्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली. गणू आत सापडला. दुसरीस जो खाली हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता. गरु म्हणे विहिरीतून समर्था ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी. विहिरी माझी धुराचा झोंब झाला होता साचा. दुसरा सुरंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो जणू जवऱ्या भली कपार होत हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी जणू जवाऱ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी. उडाले सुरुंग ऐसे तिनी दगड अपार निघाले. लोक जे का हातीवर होते वरती ते बोलले इशारी ती बहुधा मिळाली असेल मुक्ती. विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत. पडले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकिला आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला दोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारीनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात. दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी. गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा न ऐसे साहस करी. पुंगळी वरून सुटल्या परी. मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गडांतर आज निमाले साचार. गणू प्रती पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंग चारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझ्या पाय पहाया आलो. ना तरी असतो मेलो. विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे साचे थोर. ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्रीदास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. अल्हा दावो भाविकांप्रत हेच इच्छा दास गणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्यायं समाप्तम्. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.